जे काय प्रकार घडला तिथं ते काय समर्थन करण्यासारखं नाही आहे. माझं इतकंच म्हणणं आहे, महाराष्ट्रात आपण सगळेजण एकत्र राहतो आणि महाराष्ट्र सगळे एकत्र राहताना हा समतोल सगळ्या समाजाचा एकत्र राहायला पाहिजे. आमचा हेतू प्रामाणिक एकच होता, माझा प्रामाणिक हेतू एकच होता, शुभकर प्रामाणिक हेतू एकच होता की आपल्याला अतिक्रमण विशाळगड मुक्त व्हायला पाहिजे. या लाईनीज या दृष्टिकोनातूनच आम्ही तिथं गेलो होतो. ह्याच्या मागे जर काय असेल तर पोलीस डिपार्टमेंट आहे, ते त्यांचं ते बघतील सगळं. मग हे दीड वर्ष हे का सगळे झोपले होते का? पालकमंत्री सुद्धा हसन मुश्रीफ पालकमंत्री आहेत ना त्या भागाचे. तुम्हाला माहिती ना विषय सेन्सिटिव्ह होऊ शकतो. तुम्ही काय इंटरेस्ट घेतला नाही हो? याची कल्पना प्रशासनाला होती काय नव्हती? मी इतके दिवस सांगत होतो की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्यावर मीटिंग लावा, इतके दिवस सांगत होतो उपमुख्यमंत्र्यांच्यावर मीटिंग लावा. मी त्यांना क्लिअर सांगत होतो हा न्यायप्रवेश विषय नाही, तुमच्या हातातला विषय, तुम्ही करू शकता. तुम्ही नेलंच का आंदोलनाच्या पर्यंत? तुम्ही नेलंच का? तुम्ही कशाला त्यांना मी हे कल्पना दिली की शिवभक्तांच्या मध्ये आक्रोश आहे.